सासूबाई नमो नमः. सासूबाई. विघ्नेश, ही कोणाची गाडी आहे? व्हॉट डू यू मीन कोणाची आहे? आपली गाडी आहे कॅश, आपली. खरंच? तुझी शपथ. आई आई ए कॅश, उठ ए कॅश. विघ्नेश, अरे तू म्हणालास ना की गाडी आपली आहे म्हणून. हो, म्हणून ती बेशुद्ध झाली. आता म्हण गाडी आपली नाही म्हणजे ती शुद्धीत येईल. नाही 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 नाही, असं कोणी म्हणू नका की गाडी आपली नाहीये म्हणून. माझ्यासाठी गाडी. ही गाडी आपली आहे? हो आपली गाडी? हो ग. एवढी मोठी? हो एवढी मोठी. मला तर विश्वासच बसत नाहीये. ही आपली गाडी आहे? या विघ्नेश, हा? चिमटाकडनं चिमटा खरंच? काढणं चिमटा. अगं काढला नाही चिमटा. ते जाऊ दे रे. पण विघ्नेश, हं? ही खरंच आपली गाडी आहे? खरंच आपली गाडी आहे. हे स्वप्न नाहीये. मी म्हंटल ना तुला, माझे दिवस बदलले दादा. म्हंटल धडाक्यात सुरुवात करूया आता दिवसाची. आता काय कॅश, हा? हे तुम्ही असेच बघत बसणार आहात की पूजा बिजा करणार आहात गाडीची? विघ्नेश, मी पूजा हो, करणार. म्हणजे- अभिलाषा वहिनी, पूजेचं ताट आणा ना प्लीज. हो आणते. मीरा, काय रूप आहे, हा? काय रंग आहे. ओह, अरे तुझं नाही रे, गाडीचं. काय रूप आहे, काय रंग आहे. मस्त आहे ना? केवढी मोठी गाडी विघ्नेश. मला खरंच अजून विश्वास बसत नाही रे. खरंच मस्त आहे ना? अगं आता आपण मोठी माणसं झालोय. ओ हा. दादा तुला माहिती आहे या गाडीची हॉर्स पॉवर काय सॉलिड आहे, इंजिन काय सॉलिड आहे. कॅश, चासी आहे ना, चासी एकदम मक्खन. मक्खन कम्फर्ट बघशील ना तर पोटातलं पाणी देखील आणणार नाही. हो. मी काय म्हणते विघ्नेश, पूजा झाली ना की आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ. मी पुढे बसणार हा. पुढे? अरे इथे नाही रे, तिथे तुझ्या बाजूला. ऑफकोर्स ऑफकोर्स. आलं का पूजेचं ताट? हो आलं आलं. ओ या. विघ्नेश, आई पूजा कर ना. आई नमस्कार. ऋषी, तुला माहितीये का या ब्रँडची गाडी कोण कोण वापरतं? हा काय? तो माझी क्रिकेटपटू आहे ना डेव, त्याच्याकडे याच ब्रँडची गाडी आहे. आणि वहिनी अक्षय, त्याच्याकडे पण याच ब्रँडची गाडी आहे. आणि आपले ते जैन इंडस्ट्रियलिस्ट, त्यांच्याकडे पण याच ब्रँडची गाडी. पण विघ्नेश, तू या सगळ्यांपैकी कोणी नाहीयेस. तू कशी काय घेतलीस ही गाडी? दादा रे, इच्छा हवी, इच्छा. पण विघ्नेश, घेण्याआधी आमच्यापैकी कुणाला काहीच सांगितलं नाहीस तू. मला ना तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं. विघ्नेश ना, ही गाडी तू खरंच विकत घेतलीयस? तुला अजूनही डाऊट आहे?
अरे खरं खरं म्हणजे खरंच विकत घेतलीये मी गाडी. हो. माझ्या मते 10-1 लाखाची तरी असेल ना रे विघ्नेश. किती? 10? कॅश 30 लाखाची गाडी आहे. काय? काय? 30 लाख. 30 लाख? 30 लाख? एवढी महागडी गाडी? आणि पैसे कुठून आणलेस रे तू? आबा लोनवर घेतली मी. आता फक्त डाऊन पेमेंट केलंय, बाकी EMI. अरे पण एवढ्या मोठ्या गाडीचा EMI सुद्धा खूप असेल रे. अरे कसे फेडणार आपण? म्हणजे आपल्या सगळ्यांची मिळून तेवढी मिळकत नाहीये. आबा नॉट टू वरी, मी सगळ्याचं प्लॅनिंग केलंय. तुम्ही गाडीचं उद्घाटन करा ना, स्टार्ट करा ना गाडी. विघ्नेश खरं सांगू, ही एवढी मोठी गाडी आहे ना, ही आपल्याला परवडणारी नाहीये रे. माझा ऐकशील तर परत करी गाडी. परत का? हे बघ विघ्नेश, अरे आपल्याला ना या एवढ्या मोठ्या गाडीची सध्या गरज नाहीये. म्हणजे तुझी हाऊस आहे वगैरे सगळं मी समजू शकतो, पण आहे ना रे आपल्याकडे एक गाडी. उगाच ऐपत नसताना एवढी मोठी गाडी घ्यायची. आबा हो, विघ्नेश, निव्वळ ऐपत आहे म्हणून पैसा उधळणं हा मूर्खपणा मानतो मी. हे बघ, अशी पैशाची उधळपट्टी फक्त 2च माणसं करू शकतात. एक म्हणजे ज्यांना बापजाद्यांकडनं खूप पैसा मिळालाय, आणि दुसरं म्हणजे ज्यांना वाममार्गाने पैसा मिळालाय. आपण तर दोन्ही प्रकारात मोडत नाही ना. आणि गेले काही दिवस बघतोय मी की घड्याळ, महागडी परफ्युम्स, लक्ष आहे माझं. आणि हे EMIचं मला सांगू नकोस तू. सध्या ना हे एक वाईट कल्चर घुसलंय सगळीकडे. अख्खं आयुष्य आपण EMI वरती विकत घ्यायला चाललोय. अरे कुठलंही सुख असं EMI आणि लोन वरती नाही रे घेता येत. ज्या दिवशी हा फुगा फुटेल ना, त्या दिवशी डोळे उघडतील तुमच्या सगळ्यांचे. मला वाटतं विघ्नेशनी ही गाडी परत करावी. आबा हो, माझा आई मी ऋषी, अरे माझा आई. कॅश दे, मी ताट ठेवते. आलेच हा. वहिनी तुम बघितलं विघ्नेश, हे असं असतं. तुझी प्रगती आहे ना, पाहवत नाहीये कोणाला. जाऊ दे ना, तू नर्वस होऊ नको. चल आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया. चल ना चल ना चल ना चल 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 चल. अहो गायत्री, तू एक शब्द मध्ये बोल नकोस आणि मला समजावण्याचा प्रयत्न तर अजिबात करू नकोस. अरे हौस आहे वगैरे सगळं मलाही मान्य आहे, पण ही एवढी मोठी गाडी घेऊन घरी यायचं.
हप्त्यावर घेतलीये म्हणे. कसं फेडणार आहे एवढं मोठं कर्ज? आणि आता वरती व्याज भरायला लागेल ते वेगळंच. आता का बोलत नाहीयेस तू? तुम्हीच म्हणालात ना गप्प बस म्हणून. गप्प बसण्याने काय होतं हे आपण पाहिलं ना त्या मुजुमदारांकडे. अहो संवाद संपला ना की वाद सुरू होतात म्हणून म्हणते मुलांवर रागवू नका हो. मुलं कशीही वागली तरी अहो पण आपली मुलं मोठी आहेत, बऱ्या वाईटाची समज आली आहे त्यांना. असं असतं ना तर ही 40 लाखाची गाडी घेण्याआधी 4 वेळा विचार केला असता त्यानं. त्यांनी काहीच विचार केला नसेल असं का वाटतंय तुम्हाला? हे पहा आपला विघ्नेश आहे ना खूप हुशार आहे, मेहनती आहे, धडपड आहे, सतत काही ना काहीतरी करायची धडपड चालू असते की नाही त्याची. काहीतरी त्याचीच काळजी वाटते ग. अगं ही त्याची सगळी धडपड चुकीच्या मार्गाने जाऊ नये असं वाटतंय मला. मगाची बापाचा राग दिसला त्याला, आतमधली काळजी नाही दिसली. तुम्ही आधी शांत व्हा. हे बाप तुम्ही ना काळजी नका करू. त्यांनी एवढ्या मोठ्या हौसेने गाडी आणली, तुमच्या हातून सुरू करायची म्हणून तुमच्या हातात किल्ल्या ठेवल्या, तर तुम्ही एवढे रागवलात ते सुद्धा सगळ्यांसमोर. त्याला किती वाईट वाटलं असेल. मग आता मी काय करू? आता गाडी आली आहे ना घरात, मग राहू दे ती. अगं पण तुम्ही नका बसू गाडी. दूध आणू का तुमच्यासाठी? नाही नकोय. किती छान दिवस आहे ना आज. नाही किती छान असा दिवस आहे ना आज. मी काय म्हणते विघ्नेश, किती छान असा दिवस आहे ना आज. 3दा सांगून झालंय. हं कळलं मला दिवस छान आहे म्हणून. आता जे बोलायचं आहे ना ते बोल पटकन. नाही मी काय म्हणते विघ्नेशने किती छान गाडी घेतली ना. मूर्ख आहे तो. तेच म्हणते मी. नाही म्हणजे मला हे म्हणायचंय की गाडी छान आहे पण जरा लहान आहे ना. मोठी गाडी हवी आपल्यासाठी. अहो आपलं किती मोठं कुटुंब आहे, 8 मोठे 4 छोटे सगळे कसे मावणार. मी काय म्हणते आपण आपल्यासाठी एक मोठी गाडी घेऊया का? कशासाठी? सगळ्यांना ये जा करायला उपयोगी पडेल ना. हा अशा अहो मोठी नाही तर छोटी तरी घेऊया. नाही कसं आहे ना, छोट्या जावेने घेतली ना म्हटल्यावर मोठीने घ्यायला नको का? नाही घेतली तर काय होईल? लोक नावं ठेवतील ना, म्हणतील यांच्याकडे पैसेच नाहीयेत. अभिलाषा एवढी मोठी गाडी घ्यायला आपल्याकडे खरंच पैसे नाहीयेत. आणि आपल्याकडे गाडी आहे ना आधी. मग नवीन अशी मोठी गाडी घेऊया ना. नवीन अशी छोटी गाडी घेऊया ना, पण घेऊया ना गाडी. विघ्नेशला नाहीये अक्कल. ते अगदी खरं आहे. अगं तूही तेच करतेस अभिलाषा. मला सांग आपल्याला नवीन गाडीची गरज काय आहे? काय गरज आहे म्हणजे? मला आहे ना गरज. अहो मुलींना शाळेत ने आण करायला उपयोगी पडेल. रिक्षा नाही मिळत आजकाल. अभिलाषा आपल्याकडली सगळी मुलं रिक्षानंच शाळेत जातात. आणि जर रिक्षा नाही मिळाली तर शाळेत पायी जायचं. हा व्यायाम होतो तेवढाच. ठीक आहे राहिलं भाजी. बाजारातून भाजी आणायला, वाण सामान आणायला उपयोगी पडेल ना मोठी गाडी. अभिलाषा भाजी आणि वाण सामान गाडीत नाही येणार ग. त्यापेक्षा एक काम करतो मी. काय? भाजी आणि वाण सामान आणायला मी तुला एक हातगाडी घेऊन देतो. ठीक आहे तेही राहिलं. अय्या विसरलेच की मी. हो आईकडे कोल्हापूरला जायला उपयोगी पडेल ना मोठी गाडी. नाही म्हणजे कसं आहे ना, आपण कधीही ये जा करू शकतो हवं तेव्हा. हे बरोबर आहे तुझं. हा माझ्या लक्षातच नाही आला.
अभिलाषा तू एक काम कर, काय? तू ना कोल्हापूरला जा चालेल. कायमची, आणि तुझ्या आईकडे माग मोठी गाडी. काय झालं विघ्नेश, तू असं शांत काय? असं चांगला नाही दिसत तू. नाही तर काय करू सांग ना. कॅश, एवढी मोठी गाडी मी विकत घेतली, मला वाटलं सगळे माझ्या आनंदात सहभागी होतील, पण नाही, ह्यांचं काहीतरी वेगळंच. विघ्नेश, तू त्यांच्यावर लक्ष नको देऊ, इग्नोर करताना. बघ विघ्नेश, तू पहिल्यांदाच स्वतःसाठी काहीतरी केलंय, त्यात काही चुकीचं नाहीये, आणि मी आहे ना तुझ्या बरोबर. कशाला टेन्शन घेतोय? थँक्स, तू माझ्या बरोबर आहेस. चल आतमध्ये चल. मी काय म्हणते, तू हो पुढे, मी थोडा वेळ थांबते गाडी बरोबर. गाडी बरोबर? थँक्यू. प्रथमेश दादा, हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. विघ्नेश दादा आला की आपण त्याला नीट आणि शांतपणे सगळं विचारू. तू आधी शांत हो प्लीज. तुला विघ्नेशचा स्वभाव माहिती नाही? अरे न सांगता काहीतरी करायचा आणि कुठेतरी जाऊन अडकायचा हा. अरे पण ते लहानपणी, त्याचा आत्ता काय संबंध आहे? आणि मला नाही वाटत की विघ्नेश दादांनी काही चुकीच्या मार्गाने वगैरे गाडी घेतली असेल. पण ऋषी, गरज नसताना एवढी महागडी गाडी घ्यायची कशाला? हो पण अरे गेले काही दिवस तो काही महागड्या वस्तू आणतोय, तोपर्यंत ठीक होतो, पण एकदम 30-40 लाखाची. काय झालं? मी आलो तेव्हा तुम्ही काही बोलत होता? हो, आम्ही बोलत होतो. म्हणजे अरे मग थांबलात का? बोला ना. नाही नाही, म्हणजे ते माझ्याविषयी बोलत होतात का? तुझ्याविषयी नाही विघ्नेश, तू आणलेल्या गाडीविषयी बोलत होतो. म्हणजे माझ्याविषयीच ना. दादा, मी ही गाडी आणली आहे ते तुला पटलं नाहीये का दादा? गरज नसताना इतकी महागडी गाडी घेणं पटलेलं नाही. लोनवर घेतली मी. विघ्नेश, कर्ज काढून सण कशाला साजरे करायचे? मला एक कळत नाही, ही मिडल क्लास मेंटॅलिटी, मिडल क्लास लाईफस्टाईल ही आपण सोडत का नाही आहोत? यातनं बाहेर का नाही पडत आहोत? हे बघ विघ्नेश दादा, तू म्हणतोयस ना ते बरोबर आहे, पण अरे काय बरोबर? हा, काय बरोबर काय आहे? आणि मिडल क्लास मेंटॅलिटी म्हणजे काय रे? काय वाईट आहे त्यात? उलट यात संस्कार आहेत, हा, विचार आहे, जरा काय म्हणतात त्याला, ती तत्व आहेत, संस्कृती आहे. अरे फक्त छान छोकी नाही म्हणून ती वाईट आहे का? मी तेच म्हणत होतो दादा पुढे त्याला, की काय तेच म्हणणार होता तू? हे बघ दादा, मिडल क्लास लाईफस्टाईल किंवा ती मेंटॅलिटी वाईट नाहीये. अरे पण प्रगती करता येत असेल काय वाईट आहे त्यात? प्रगती आणि छान छोकी याच्यात खूप फरक आहे. विघ्नेश, हो, हे म्हणणं बरोबर आहे. काय बरोबर आहे? हे बघ दादा, मी सगळं जे काही करतोय ना ते आपल्या घरासाठी करतोय. प्रथमेश दादा, हे जे काही विघ्नेश दादा म्हणतो ना ते बरोबर आहे, पण हो, पण मग ते घरातल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सगळ्यांच्या विचारांनी करायला हवं. हेही बरोबर आहे. काय बरोबर आहे? हा, तू दादालाही बरोबर म्हणतोय, मलाही बरोबर म्हणतोय. तू कोणाच्या बरोबर आहेस ते सांग पहिले. विघ्नेश, नाही, मी चुकलोय हे सगळ्यांचं मत आहे ना. सासूबाई